वाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले आता कसा वाटतं हा? बरं वाटतंय, पण अजून जरा अशक्तपणा जाणवतोय. माका लय काळजी वाटतं रे तुझी. आई, मी बरा होईन ग, काळजी करू नकोस तू. काळजी काय करू नको. अरे आवस असते मी तुझी. तू मुंबई गेलस ना तेव्हा येऊन जाऊन तुझंच विचार येई होतो. माधव काय करीत असात, कसा असात, पण तुमका साधी खुशाली कळवूक पण येळ मिळणार नाही. अगं कामातून वेळ नसेल मिळत, हो ना काका? खूप हुशार आहे पूर्वा, सगळं कळतं तिला. ता पण खरा. माधवा, आता बरा वाटला ना तरी लगेच निघा नको. निलिमाक सांग काय असात ते एकदा करून जाऊया. निलिमाचा अजून विश्वास बसला नाही ना, ते कसा आमच्या समाधानासाठी का होईना एवढा कर. बघतो मी. माधवा, निलिमा नाही तवसर एक काम करशील? काय ग? काय आहे? अंगारो अंगारा लावून घे, आराम पडात तुका. अगं पण तुला माहित, तुझा पण विश्वास नाही ना. तसं नाही ग. बरं ठीक आहे, लाव. आता सगळा नीट होईल. सरिता पेज करता हा ती खाऊन घे. परत पेज? अरे बरं बरं. काका मी डोकं चेपून देऊ का? गुन्हाची ग माझी बाय. कर सेवा कर काकाची. ये. हा. माधवा, निलिमा आणि आर्चिस इले कशा नाही अजून? अगं ते रिपोर्ट आणायला गेले, येतील. जरा वेळ लागेल त्यांना. हा सरिता, सरिता, काय काम असत तर थांबा. दात नाही माका. हातातला काम तर आटपू दे. काय करत? भाऊजींसाठी पेस्ट ठेवलंय. ठेवलंस? तेच करू सांगणार होते. तुम्ही सांगितलंच नाही तरी ठेवलंयच ना. ती लोक आपला विचार करत नाही, आपण तर करू खायो ना. आता काय करत राहायचा? झाली पेस्ट. आता जरा घेतली की बरं वाटत. मीठ टाक जरा त्याच्यात. की त्या जास्त मीठ बरा नाही. अगं माधव अशीच खाणार नाही पेस्ट, त्याला चव एक होईल. लहानपणापासूनची सवय आहे त्याची. आता ह्यांचो पण चवी सांभाळा. बघा बरोबर झाली. हा वाटी घेवा. पूर्वा, जा जरा खाली जाऊन पेज झाली असतात तर घेऊन ये. पेज. बाबा ठीक आहे माधवा, पेज. अशी काय बघतास? मी पेज घेऊन येऊ शकत नाही काय? आशेष रावा रे बाबांना. एकमेकांची काळजी घेवा. ठीक आहे,
थंड होईल नाही तर. हो हो तेच घेऊया परत. घे घे. हा, हो, गरम हा ना, गरम हा, गरम हा, गरम हा. हे. आई गावी आलो ना की पुन्हा लहान झाल्यासारखंच मला वाटतं. माधवा, हा, पोरा कधी औशीसाठी मोठी होणत नाही, लहानच असत. हो ग. घे. अगं अरे घे अगं. रे. हा. दे ग मी अरे मी- पण- अगं मी पितो. पी. अगदीच लहान केलं बाबा हिने. काका काही हवं असेल तर हाक दे. हो बाळा हो. सगळ्यांचीच काळजी आहे का? हो ना. रात्री नानांच्या काळजीत नानांकडे जाता, त्यांच्यावर पांघरून घालता. लई जीव सगळ्यांवर. गोड आहे ग ती, खूप गोड आहे. आले. आर्चीस रिपोर्ट मिळाले काय? डॉक्टर काय म्हणाले? रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. पण माधव, तुला जरा पथ्य पाळावं लागेल. हो हो. कपाळावर काय लावलंय? अगं ते हे अंगारो हा बरं वाटूसाठीच लावलंय. आई, ट्रीटमेंट चालू आहे ना, आणि अंगारा लावल्याने माणूस जर का आजारपणातून बाहेर पडला असता तर मग डॉक्टरची गरजच काय होती? रिपोर्ट नॉर्मल आहात ना, मग अजून माधव बरं कसं नाही झालो? भाऊजी, रिकवर व्हायला वेळ द्यावा लागतो. निलिमा काय म्हणता? अगं म्हणजे अजून बरा व्हायला वेळ लागेल. म्हणजे हेच गुण योग पण येळ लागता. हा. मग आमचं अंगार लावून बघ कसं तरतरीत दिसता माझोजी. माधव, हो. काय झालं भांडी आपटू? तुम्ही स्वयंपाक घरात इलास ना, स्वागत करूक नको. काय म्हणूचा काय तुका सांगते? किती आख हे नाटकी करतास? मुंबईवरनं मोठो भाऊ इलो हा, भाऊजो इली हा, त्यांका दाखवू. त्यांका कित्याक दाखवायचा हे माका वाटत आहे वारांदीन. हा, मग इतर वेळेत कित्याक येत नाही? हा, तेव्हा मीच मरताय ना. पूर्व अभ्यास बाजूक टाकून हाय काम करत राहता. इलाय काय तुझा तोंड कसा होता ना, आता बघलंय मी. कसा होता? अगो आरशात बघ, माका माझा काम करूक दी. कशात हात लावायचा नाही सांगून ठेवतय. या सांगणारा तू कोण? या माझा पण घराचा. पण काय करतास घरात? बसून तर राहतास ना. माझ्या बापाशीचा घर असा, तुझ्या गोळाचा नाही. माझा नवरा राबतो ना, पोचता तुका. काय पोचता? उठता बसता तुमची बोलणी खाऊची लागतात. 2 घास सुद्धा सुखात गिळत देणार नाही. ठेवा, बसून खातस म्हणून बरी, कसल्या कामाक हात लावत नाही. काम करूचा म्हटला की तुमचा डोका दुखता, पाय दुखतात, आता मुंग्या येतात. सगळी कारण आळशी उठाक आणि शिमरा शिका अशी गत झाली आतून. कोणा काळशी म्हणता तू? खोटा हा काय? या बघ सरिता, तोंड आवर हा. मी बोलणार. काय करणार हास? काय करीन? कडात तुका नुसती कटकट झालेली हा. कटकट? माझी कटकट कसली? नाहीतर काय, तू यापासून घरात वाद सुरू झालेले आहेत. माझा भाव सुद्धा माझ्याशी नीट बोलणार नाही. कोणामुळे? तुझ्यामुळे. माझा नवरो गेल्यापासून माका वाऱ्यावर सोडला. त्याच रडगाना रडत राहा. लोकांका दाखवा, त्यांका पण माहित आहे तू कसा हास. काय गो, काय असे मी काय केलंय? 1 नंबरची भांडकुदळ हास. मी भांडकुदळ? मग आता भांडण कुणी सुरू केले? तुम्ही किती का दिलास? हाय पाय टाकूचा नाही. काय करतलस तुम्ही? पण बघशाल मी काय करतोय. हो घे इलट. सोड, डबो सोड. नाही सोडणार, नाही सोडणार, सोडणार. ह्या कोण आवरणार? आवर, तुझा समा सगळा कर कामा. एकाचं 2 करून ठेवलंय. दत्ता, अरे खालसून आवाज कसले येतात? सरिता आणि छायाचा आवाज. भांडताय तो. रे देवा, चल बघू, चल काय झाला, काय बोलायचं यांका.
माधव ते कपाळावर. काय हा हो हो गेला. पण एक सांगू, औषधापेक्षा हे बरं. किती कडू आहे. सॉरी. हा तुमचा पसारच करू जा ठाऊ खा. कधी काय आवरला तू असत ना मग आवर. सगळा मी करतोय म्हणून टेम्पो मिरवत नको तू का. टेम्पो कित्याक मिरवूक होयो सगळा गाव बघता. घरातल्याच माणसांचा काय पडलेला नाही हा. बरोबर भरायचो आणि ह्यांचो ऐकून पण घ्यायचो. आई अगं का भांडताय? तुझ्या आत्याक विचार. काय झालं गो छाया? भरल्या घरात अशी भांडतस किती ही काय विचार कायमच माका घालून पाडून बोलता ती. आणि तू काय माझा कमी उद्धार करतस. सरिता ते काय नाही आहे काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. ह्याने चुलीपाशी आलेला मला चालणार नाही. आणि हे ठरवण्याची तू कोण गे. या घरची सून असा मी. मग मी काय उपरा नाही असं. दत्ता तुझ्या बायलेक सांगते या कशी वागता माझ्या बरोबर. जरा चुलीकडे गेलाय की लागली तोंड उचकटा. मग माझी कामं सुरू असताना कित्या घेतामध्ये मी तुझ्या कामात ढवळाढवळ करूक नाही. हे बघा सांगून ठेवतय ह्याने जर पाऊल आत टाकला तर मी आज जाऊच नाही. अगं मग जा बाहेर. तुका थांबवलं कोणी. छाया काय बोलतोस या. किती आहे आता राग येलो हा. अरे बहिणीक बोलावती तुझी बायल तेव्हा नाही तुका राग येव. आहे बघलं कसं ताटाखालचं मांजर झालं बायलेचा तुझं झील तो. आहे ह्याका तोंड आवरून सांगा. नाहीतर काय रे काय करशी जीव घेशी माझं. गप राव ग. काहीतरीच काय बोलतस. तुका कोणी सांगितलं आज जाऊ. दोन यायचा जोक मिळता ना तुका. बोल बोल तू पण वागाच बोल. सगळी वागाच बोलतात. माझ्यामधून कोणी एक नाही वागायचा नीट. मग कोण काय बोलत. अगो तुझा वागणा बघ आधी. एक मिनिट काय चाललंय तुमचं. माधव आजारी आहे त्याला आरामाची गरज आहे आणि तुम्ही दोघी वाद घालता इथे. मी नाही ही घालता. बास शब्दाला शब्द वाढवायचा कशाला. आई तुम्ही तरी सांगा प्लीज. माधवला आरामाची गरज आहे. आता तरी गप रावशाल. छाया तुझ्या खोलीत जा. सरिता जेवणाचा कायता बघ. माधव हा तुला आराम करायला सांगितला होता मी. अगं आराम तरी कसा करणार म्हणा. किती मोठ्याने भांडत होत्या दोघी. तसं नाही ग. दिवसभर मी झोपून होतो आणि आता झोप येत नाही. आणि इथं बसून बसून कंटाळा आला अगदी. का कंटाळा का. इथे बसून तुला स्टोरी सुचेल ना. हा तू थट्टा करतेस का माझी. छे छे अजिबात नाही. मी तुला प्रोत्साहन देते. अरे हा असं प्रोत्साहन दिलंस ना तर मी असं पुस्तक लिहीन ना की वाचताना वाचकाला अंगावर काटा आला पाहिजे. त्या पुस्तकाच्या खूप प्रती विकल्या जातील. कदाचित तुला वाचायला एक प्रतही मिळणार नाही पुस्तकाची. हा का काय झालं. आजारपणात सुद्धा तुला हास्य विनोद कसे सुचतात. अगं हा विनोद नाहीये. ते भविष्य आहे. एका लेखकाचं, लिटरेचरचा प्रोफेसर, ते कादंबरीकार माधव नाईक. हा असा प्रवास. अंगावर काटा आला बघ. आराम करा आता. निलिमा प्लीज. आता ना मला आराम करायचा पण कंटाळा आलाय. मी जरा खाली जाऊन येतो. हे माधव काही नाही ग. थोडा विकनेस आहे. आपले रिपोर्ट तर नॉर्मल आलेत ना. माधव सुधारणार नाहीस. मग चलाच. माधव बरं झालं म्हणतास पण त्याच्या चेहऱ्यावरचो आधीच होते दिसना नाही. हे वहिनीने सांगितल्या रिपोर्ट नॉर्मल हत. पण ह्या सगळा डॉक्टर निस्तरू शकत नाही. आता त्या का बरं वाटतं. उद्या परत काहीतरी होईल. म्हणजे खरं तर मी हे सांगणार नव्हते पण माधवाची अवस्था बघून सांगूची लागतं. काय झालं त्या सांगशील.
त्या दिवशी मी रघुनाथ गुरुवांका भेटाक देवशेतात गेलेले. म्हटलं रघुनाथ काकाच्या हातापाया पडान आणि त्यांना सगळं निस्तरूक सांगा. पण थंय रघुनाथ काकांसोबत नार्वेकर मंडळी होती. काय नार्वेकर थाय काय करी होते? आता देवशेतात काय काम असणार? आणि त्याच्यानंतर माधव आजारी पडलो म्हणून अभिरामाक सांगताय त्या नार्वेकरांची सोरीक नको आपल्याला. आता खरा काय खोटा काय एकदा बघूकच व्हाय. म्हणजे मी सांगते त्याच्यावर विश्वास नाही ना तुझो? तसं नाही रे, पण आपण भैरवनाथाच्या मंदिरात एकदा माधवाक नेऊक वया. आहे वहिनी ऐकते काय? ती का समजूक वया. कोण समजावणार? आर्चीस मी होय. आर्चीसा तुझ्या बापाशी बरा वाटूक भया ना. महा एवढं प्रयत्न करू काय हरकत आ? हो पण मम्मा. तू सांगते का ती ऐकतली. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो. माधवा ये. काय चाललंय अर्शी? बस इथं बस बस रे. अरे आराम करायचास ना. अरे कंटाळा आला होता रे. म्हटलं खाली जाऊन जरा पाय मोकळे करावे. माधवा हा. मी काय म्हणा होते, म्हणजे एवढा आजार पण झाला अजून तुका बरा वाटणार नाही. एकदा भैरवनाथाच्या देवळात जाऊन पाया पडून इलास ना की सगळा बरा होतला. हा. त्याला विकनेस आहे अजून, बाहेर नाही जात आहे. मम्मा गाडीत तर जायचंय. आर्चीस तू पण मम्मा प्लीज, ही एकच रिक्वेस्ट करतो. आणि तसंही पायाच पडायला जायचंय ना. आणि ऍटलीस्ट गावातलं एक जुनं देऊळ बघायला मिळेल. अजून तुझ्याकडनं काही मागणार नाही, प्लीज इतकं. अगं तो एवढा म्हणतोय तर ठीक आहे. आर्चीस तुला देऊळ बघायचंय म्हणून मी तयार आहे, पण एका अटीवर. मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर. चालेल, काहीच हरकत नाही. जाऊया आपण. आजी आम्ही जातो. हा. देवच पावलं म्हणायचं. त्याच्याच मनात होता, त्यानेच तुमका बोलावला. नाव काय तुमचं? माधव नाही. बाबा आदिवासी भैरवनापूर जोगेश्वरी, त्याचप्रमाणे केळबाई कुडाळचे महालक्ष्मी जोगेश्वरी निशांतकाठी दांडेकर, त्याशिवाय बारापाचातील सर्व देवता. हे माधव नाईक हे तुझ्या भेटी केलेले असत. त्याच्या राजपानादी का अडचण आटली दूर कर, त्यांना सुखी ठेवून याच्यापेक्षा जास्त सेवा करून घे. चूक भूल झाली तर माफ कर, क्षमा कर, सगळ्यांका समार रे महाराज.
मामा